भंडारा जिले में बढ़ते नशे और अमली पदार्थों के दुष्परिणामों पर नियंत्रण पाने के उद्देश्य से भंडारा पुलिस ने 19 जुलाई 2025 को जागर नशा मुक्ति अभियान की शुरुआत की। इस अभियान का शुभारंभ एक भव्य कार्यक्रम के माध्यम से किया गया, जिसमें पुलिस अधीक्षक नूरुल हसन और जिलाधिकारी संजय कोलते प्रमुख रूप से उपस्थित थे। कार्यक्रम में जिले के सभी पुलिस थानों के अधिकारी भी शामिल हुए। इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिकों के साथ साथ स्कूली विद्यार्थी भी मौजूद थे। अभियान की शुरुआत में उपस्थित सभी लोगों को नशा मुक्त जीवन के महत्व के बारे में बताया गया। विद्यार्थियों और नागरिकों को यह समझाया गया कि नशा न केवल शारीरिक और मानसिक स्वास्थ्य के लिए हानिकारक है, बल्कि सामाजिक ढांचे को भी कमजोर करता है। इसलिए नशे से दूर रहना और दूसरों को भी इसके लिए प्रेरित करना समय की मांग है। जागर नशा मुक्ति अभियान के अंतर्गत विभिन्न जन जागृति कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है, जिसमें निबंध और वक्तृत्व स्पर्धाएं, रैलियां, चित्रकला स्पर्धा, सेल्फी विद एंटी ड्रग्स स्लोगन जैसे रचनात्मक उपक्रम शामिल है। विद्यार्थियों, पुलिस पाटिल, ग्रामस्थ, नागरिकों और युवाओं को जागरूक करने के लिए मार्गदर्शन सत्र आयोजित किए जा रहे हैं। अभियान के अंतर्गत सामूहिक शपथ कार्यक्रम भी लिए जा रहे हैं, जिनमें बड़ी संख्या में लोग नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ले रहे हैं। इस अभियान का मुख्य उद्देश्य है भंडारा जिले को अमली पदार्थों के प्रभावों से मुक्त करना और एक स्वस्थ, जागरूक तथा व्यसन मुक्त समाज का निर्माण करना। पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने नागरिकों से इस अभियान में सक्रिय भागीदारी की अपील करते हुए कहा कि यह केवल पुलिस का नहीं, बल्कि पूरे समाज का उत्तरदायित्व है कि हम मिलकर आने वाली पीढ़ियों को एक नशा मुक्त वातावरण प्रदान करें। अगर आपण याच्यामध्ये सहभागी झाले नाही, आपण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केले नाही, तर हा जे सवय आहे जे आपले मुला-मुलीपर्यंत पोहोचते, आपले भावा बहीणपर्यंत पोहोचते, तर ते सवय सुटणार नाही। तर आम्हाला लोकप्रतिनिधी, जे माननीय लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे सपोर्टची गरज आहे। कलेक्टर साहेबांची जी पूर्ण टीम आहे जिल्ह्याची, त्याची गरज आहे। जेडपी सीओ साहेबांची गरज आहे। शिक्षण विभाग, नगरपालिका, ज्युडिशरी, वेगवेगळे सामाजिक संघटन, पॉलिटिकल पार्टीज, आम जनमानस आणि स्टुडंट, या सगळ्यांचे सहभागाची गरज आहे। या अभियान एक सामाजिक चळवळीचा रूप जोपर्यंत घेत नाही, तोपर्यंत या ड्रग्स, एमडी आणि या पदार्थापासून आपण आपले जिल्ह्याला मुक्त करू शकत नाही। जोपर्यंत आपण ऍक्टिव्हली होऊन आमच्यापर्यंत येणार नाही, आम्हाला सहकार्य करणार नाही, तोपर्यंत यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही। आता अवेअरनेस साठी आम्ही काय प्लॅनिंग केलेली आहे, जसं सोशल मीडियाची कॅम्पेन, वेगवेगळे सोशल मीडिया आहे, आपली तरुण मंडळी सोशल मीडियावर आहे, तर सोशल मीडियाचे सतत पोस्ट आम्ही तयार करतो। व्हॉट्सअप साठी, इंस्टाग्राम साठी एक टीम बनवलेली आहे। ते अँटी नार्कोटिक्स बद्दल वेगवेगळे व्हिडिओ तयार करणार, पॅम्फलेट तयार करणार आणि आपल्यापर्यंत पोहोचवणार। आज कलेक्टर साहेब एक आम्ही पॅम्फलेट तयार केलेले आहे, त्याचे 1000 प्रिंट केलेले आहे। आमची अशी प्लॅनिंग आहे, कमीत कमी 10,000 प्रिंट कडून आम्ही वेगवेगळे न्यूजपेपर मध्ये ठेवू, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। एक बुकलेट तयार केलेली आहे, त्या बुकलेट मध्ये नार्कोटिक्स पदार्थ काय आहे, याचे दुष्परिणाम काय आहे, ते बुकलेट आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही देणार आणि याची एक डिजिटल कॉपी सुद्धा देणार। आता कलेक्टर साहेबांचे हस्ते त्या बुकलेटचं आपण अनावरण करू। याची डिजिटल कॉपी प्रत्येक पोलीस पाटीलचे व्हॉट्सअप ग्रुपवर देणार। प्रत्येक जे आमच्याकडे शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्यावर पाठवणार। माझी अशी विनंती राहील की आपण जे बुकलेट आहे त्या बुकलेट आपण वेगवेगळे लोकांना पाठवा आणि त्याचं वाचन करा। जसा आपण याच्यामध्ये पाहते, पटनाथच्या एक टीम आहे नागपूरची, त्याला सुद्धा आम्ही घेतले आणि पटनाथ करण्याचा आमचा प्लॅनिंग आहे अवेअरनेस साठी।
आमचे आता सगळे अधिकारी सुद्धा आलेले, त्यांचे कर्मचारी सुद्धा आलेले. तर स्कूलची व्हिजिट कोणताही स्कूल राहणार नाही. आमचे 1600 कर्मचारी एक ना एक स्कूलला व्हिजिट करणार. प्रत्येक कॉन्स्टेबल एक स्कूल व्हिजिट करणार, तिथे जाऊन अँटी नार्कोटिक्स बद्दल लेक्चर घेणार आहे. आपले जिल्ह्याचे जितके स्कूल, महाविद्यालय, शाळा आहे ते सगळे आम्ही व्हिजिट करून तिथे वेगवेगळा कार्यक्रम घेणार. जसा अँकर साहेबांनी सांगितला, याच्या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धा, एस्से रायटिंग, डिबेट कॉम्पिटिशन, वॉकथॉन, पैदल रॅलीज, असे प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही डिसाईड केलेले आहे. या कार्यक्रम आम्ही वेगवेगळे दिवशी घेणार. आता या मोहीम आपण 1 महिन्याची मोहीम आता आपण करतो. याचे समापन आपण 15 ऑगस्ट रोजी आपण करणार. परंतु हा मोहीम तर सतत चालणार आहे, परंतु 1 महिन्याची 15 ऑगस्ट पर्यंतची जे कंटिन्युअस जी मोहीम आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा खूप एनर्जी देतो, 1 महिन्यामध्ये आपण हे सगळे काम करणार. आता तिसरा टप्पा आहे याच्या रिहॅबिलिटेशनचा. तर रिहॅबिलिटेशनसाठी आम्हाला जे वेगवेगळे NGO आहे त्यांची गरज आहे, त्यांची मदतची गरज आहे. आपले जिल्ह्यामध्ये संकल्प व्यसन मुक्ती केंद्र भंडारा, इंटिग्रेटेड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि यासारखे वेगवेगळे NGO आहेत. या NGOची आम्हाला गरज आहे. असे लोक जे व्यसनमध्ये गेलेले आहे, असे लोकांना यांची मदत घेऊन, रिहॅबिलिटेशन सेंटरची मदत घेऊन आम्ही त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्याचा प्रयत्न करणार. भंडारा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटन, पदाधिकारी, NGOs, इंडस्ट्रियलिस्ट, पत्रकार बंधू सुद्धा याच्यामध्ये गरज आहे. आपण सगळे एकत्र येऊन भंडारा जिल्ह्यामध्ये ड्रग्सवर एक सर्जिकल स्ट्राईक करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. पोलीस डिपार्टमेंट तन मन धन लावून आपले पाठीशी आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक मोठा सहकार्य करणार, एक मोठा काम करणार आहे. पोलिसांनी पूर्ण नियोजन करून यासाठी 1616 कर्मचारी आमचे यामध्ये सहभाग घेणार. गरज आहे, आपले सहभागाची गरज आहे. आपण म्हणजे समाजाचे प्रत्येक वर्ग, समाजाचा प्रत्येक घटक जोपर्यंत या अभियानमध्ये सामील होणार नाही तोपर्यंत हा अभियान आपला यशस्वी होणार नाही. मी परत एकदा आमची जे पूर्ण टीम आहे ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला, 15-20 दिवस पासून हा टीम दिवस रात्री काम करते, त्यांना मी बधाई देतो. आणि परत एकदा कलेक्टर साहेबांचा सुद्धा धन्यवाद देतो. आणि आपण सगळे इतके मोठे संख्याने आले, आपल्याला धन्यवाद देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर नशामुक्तीचा अभियानाप्रसंगी उपस्थित या अभियानाला लीड करणारे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, मंचावर उपस्थित सर्व शांतता समितीचे सन्माननीय सदस्य, उपस्थित पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, सर्व प्रशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार बंधू आणि भगिनी, जागर नशामुक्तीचा अभियान हे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या दलाने जिल्ह्यामध्ये 1 महिन्याच्या कालावधीसाठी हाती घेतलेलं आहे. या अभियानाला मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. नशामुक्ती हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत ज्वलंत असा विषय आहे आणि आपण समाजामध्ये घडणारे जे काही अपघात आहेत, ॲक्सिडेंट्स आहेत, ज्या काही दुर्घटना आहेत, या सगळ्यांच्या बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये नशेचा वापर हा त्या दुर्घटनेच्या मागचं कारण असल्याचं अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळी असं दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे
नशा एक मोठं सामाजिक आव्हान असं आपल्यापुढे येऊन ठाकलेलं आहे. शासनाने सुद्धा आपल्या ध्येय आणि धोरणांमध्ये नशामुक्तीसाठी अनेक पावलं उचललेली आहेत. आपल्याला सर्व माहिती आहे. आपल्याला धोरणात्मक बाबी, पॉलिसी फ्रेमवर्क याच्यासाठी जे काही कायदे नियम असतील हे सर्व घालून दिलेले आहेत. नशामुक्त भारत अभियान हे अत्यंत महत्त्वाचं असं अभियान केंद्र शासन चालवत असतं. तसंच एक राष्ट्रीय पातळीवर आपला कृती आराखडा देखील आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन्स फॉर रिडक्शन ऑफ ड्रग डिमांड. हा देखील एक मोठा प्लॅन त्यांनी घेतलेला आहे. जिल्हा स्तरावर नार्को कमिट्या केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही पोलीस अधीक्षक, FDAचे अधिकारी, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी हे सर्व एकत्र बसून जिल्ह्यामध्ये नशामुक्तीचा संदेश पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत असतो. जिल्ह्यामध्ये अनेक अशासकीय संस्था या नशामुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. आपलं नशामुक्ती केंद्र आहे किंवा आम्ही महिला बाल कल्याण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व समित्यांमध्ये जिल्हा स्तरावर एकत्र बसत असतो आणि त्याच्यामध्ये महिला, बालक या सगळ्यांना समुपदेशन करणाऱ्या संस्था असतील किंवा नशामुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था त्या आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. परंतु ह्या संस्था अधिक वाढल्या पाहिजेत. या संस्थांना अधिक बळ मिळालं पाहिजे. यांना प्रशासकीय बळ असेल, आर्थिक बळ असेल ते देण्याची गरज आहे. आणि समाजातले इतर घटक, उद्योगधंदे, उद्योजक आणि बाकीचे जे आहेत त्यांनीसुद्धा या दृष्टीने मदत करणे, CSRच्या माध्यमातून मदत करणे असा जर प्रयत्न केला तर या अशासकीय संस्थांनासुद्धा अधिक बळ मिळेल, त्यांना अधिक उत्साह येईल आणि त्यांचे प्रयत्नसुद्धा समाजात जास्तीत जास्त आउटरीच ते गाठू शकतील असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. एकंदरीतच या अभियानाची चांगली सुरुवात झालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन आपण असं म्हणतो. तर त्या दृष्टीने आपण निश्चितपणे हा अभियान हे यशस्वी करूया आणि जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नाने हे अभियान आपण जर पुढे नेलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद. यांनी जसं सांगितलं की प्रत्येक घेऊन खेळी की खेळी राहते असं काही नसतं. हे फक्त बोलण्यासाठी असतो. जर व्यक्ती सुधारणारा असेल, त्याची इच्छा असेल सुधारण्याची तर निश्चितच तो सुधारतो. पण त्यासाठी परिवाराने आणि समाजाची जिम्मेदारी उचलायला पाहिजे की नाही याला सुधारायचं आहे. मग तो कुठल्या गुन्हेगारी वर्गातला असो तर गुन्हेगारी सुधरू शकतो. तसंच व्यसन करणारा एक कुठला व्यक्ती असतो तो सुधरू शकतो. आता 12 वर्ष झाले व्यसनमुक्ती क्षेत्रातील काम करून राहिले. याच्यामध्ये मुलांची प्रमाण व्यसनाचे तेवढेच आहे आणि मुलींचेही तेवढेच प्रमाण आहे. आता सध्या मुलीसुद्धा ॲडमिट व्यसनमुक्ती घेत आहे. 7व्या वर्गातली मुलगी आहे, 8व्या वर्गाचा मुलगा आहे. तर व्यसनाची समस्या जी आहे ती जेंडर पाहून येत नाही. तो रईस आहे की खालच्या वर्गातला असं पाहून येत नाही. ज्याला लागली म्हणजे तो शेवटच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो. आता सध्या सोशल मीडियाचे ट्रेंडिंग सुरू आहे. म्हणजे एक विद्यार्थी ॲक्टिव्ह झालेला आहे 8व्या वर्गातला. त्याला मोबाईलचं ॲडिक्शन आहे आणि मोबाईलचं ॲडिक्शन म्हणजे त्याला गेमिंगचं ॲडिक्शन आहे. आता PUBG नावाचा जो गेम आहे तो बंदावर गेम आहे. त्याची आई विचारायची तू PUBG खेळतो कारण नाही मग मी PUBG नाही खेळत, मी तर फ्री फायर खेळतो. फक्त त्याचं नाव चेंजेस आहे गेमचं पण सगळी ॲक्शन सारखी. त्याने काय केलं की OTP येते अकाउंटवरून ट्रान्झॅक्शन गायब झाले लेवल क्रॉस होण्यासाठी आणि घरच्या लोकांना माहीत झालं की 1.5 लाख रुपये आपले कुठे गेलेले आहेत. बँकेतून जेव्हा स्टेटमेंट्स काढले तेव्हा माहीत झालं की हा फ्री फायर नावाच्या लेवल पार करण्यासाठी ट्रान्झॅक्शन झालेले आहे. हा गेम पण खूप घातक आहे. तर उद्योगीतून तेढी नाही करू शकत आपण. व्यसनी व्यक्ती सुधारतो, क्रिमिनल व्यक्ती सुधारतो, पण त्या व्यक्तीला चान्स दिला पाहिजे समाजातल्या राहणाऱ्या सगळ्या व्यक्ती आणि मुख्य म्हणजे परिवारातल्या व्यक्ती. नमस्कार. साहब कलेक्टर साहब अभी आने के हैं. यहाँ पे आए सभी पुलिस, बड़े छोटे अधिकारी और तहसील से, भंडारा तहसील से सभी आए हुए यहाँ पर मेहमान. मैं बस इतना ही कहना चाहूँगा, नशे की जो लत है बहुत खराब है. जो बच्चे नशा करते हैं उनके माँ बाप से पूछिए कि उनके हाल क्या है. मैं आपको एक हकीकत बात सुनाना चाहता हूँ. अभी 2 या 3 महीने पहले की बात है.
हमारे खासदार साहब प्रशांत पड़ोले, मैं उनके पास बैठा था, एक लेडी आई, मैं नाम नहीं लूंगा उनका, और सर से बहुत उनके करीबी थी, वो उनसे विनती करने लगे, उनका बेटा एडमिट था। आजकल नशे में पहले पाउडर करता था, गोलियां बहुत मात्रा में आ गई, तो गोलियों का सेवन करता था बच्चा, तो वो इतनी भावुक हो गई और रोने लगी। रोते रोते वो बेचारी बोलती है इसके पापा भी दारू से चले गए, उसके पापा की भी डेथ हो गई और ये बेटा भी वही राह पे चल रहा है। मी पौर्णिमा सुरेश गिरपुंजे, पोलीस पाटील, कामसवाडी, तुमचं पोलीस स्टेशन. मी फक्त एक उदाहरण देत आहे माझ्या गावाला. माझ्या गाव तर तरीपण 25 वर्ष झाले नसा म्हणजे नशामुक्त आहे. तिथे 75% लोक ते बाबावाले आहेत, त्यांना आहेतच नाही, 1-2-3 आहे. तर एक उदाहरण देत आहे. एक लेडी आली माझ्याकडे, म्हणजे माझा नवरा खूप दारू पीत आहे, खूप सहन केला म्हणजे आजपर्यंत, मी काय आता सहन करणार. तर म्हटलं तुला काय करायचं आहे, तर म्हणते मला एक स्टॅम्प बरोबर लिहून द्या, म्हणते की मी आपल्याच्या घरी काही राहणार नाही, मी माझ्या माहेरी चालली. तर मी म्हटलं आम्ही नाही लिहून देऊ शकत, पण म्हटलं तू घरी जा, उद्या ये आणि मग नंतर आपण बोलू. मग मी तक्रार समिती आणि ग्रामपंचायतवाल्यांना घरी बोलवलं आणि सगळं बोलणं झालं. तर तिला म्हणजे एकदा अजून म्हणजे 31 बोलवलं, नवरासोबत ना आली ती. तिला म्हटलं आम्ही लिहून वगैरे काही देणार नाही, तर आम्ही चर्चा करू. मग नंतर दुसऱ्या दिवशी सगळे लोक आले बसले, तर त्याला म्हटलं आता ही पत्नी तर ती काय म्हणते, तर म्हटलं लिहून दे स्टॅम्प पेपरवर. तर म्हणजे मी लिहून नाही देत. म्हटलं लिहून नाही देत तर चालली आपण चिठ्ठी देत आहे म्हटलं तुला. तर म्हटलं नाही म्हणते मी त्याशिवाय राहू शकत नाही म्हणते. म्हटलं मग दारू सोडावं लागेल. तर ठीक आहे म्हणते. तर तरच त्याने म्हणजे दारू सोडली. सभी से नमस्कार। आज का विषय जो है बहुत गंभीर भी है और हमारे समाज के लिए तो बहुत ही गंभीर है कि जो हमारे बच्चे ना कि हमारे उम्र में भी जो है इस नशा के तौर पे ऐसी हालत हुई है उनकी कि घर बार बेच के बर्बाद हो चुके हैं, फिर भी सुधर नहीं पा रहे। आज जो बोलने का मौका दिया सर ने मुझे, देखिए आप सबसे गुजारिश यही है कि जैसे अभी इन्होंने बताया कि आंदोलन धरना ये सब करने की जरूरत तो है, लेकिन सबसे पहली देन है अपने घर में जो है मातृशक्ति, और इसको सुधारने के लिए सबसे बड़ा हाथ अभी जैसे सर ने बताया कि एक महिला 100 पे भारी होती है, ये हकीकत है, 100 पे नहीं लाखों पे भारी है। एक महिला का आवाज अगर निकल जाए तो लाखों लोग खड़े अगर है तो वो चुप हो जाते हैं, उसकी वजह है महिला शक्ति। जो पुरुष 10 भी अगर खड़े रहेंगे तो भी वो एक दूसरे को बोल नहीं पाते, क्योंकि वो उसके आधार में वो उसमें शामिल रहते हैं। लेकिन महिला एक ऐसी शक्ति है जो सबके ऊपर भारी गिरती है, और महिलाओं का बहुत बार मैंने देखा है कि बहुत सी जगह पे दारूबंदी में जो योगदान है वो सबसे बड़ा योगदान है महिलाओं का। इस महिलाओं के लिए जोरदार ताली होना चाहिए और हमने भी इनको साथ देना चाहिए। प्रशासन तो साथ देता ही है, लेकिन हमारी भी कुछ कर्तव्य है हमारे कि हमने प्रशासन और इन महिलाओं का जो भी बचत कर रहे हैं, जो भी संगठन है, उनके साथ में हमने भी खड़ा रहना चाहिए। बहुत बार ऐसा होता है कि खाली महिलाएं जाती है, पुरुष पीछे रहते हैं, जाती ही नहीं है। क्या हमारा कोई दायित्व नहीं है? हमारा भी दायित्व है कि जैसे भगत भाई ने बताया कि यहाँ पे अंदर ऐसी कोई चीजें नशीली चीजें जो भी हो, ड्रग्स हो, गांजा हो या दारू हो, यहाँ भी अगर दिखती है अपने को, तो हमारा दायित्व है कि पुलिस प्रशासन को और हमारे संगठनों को बता के उसके ऊपर छापा मारने की व्यवस्था करें। बस इतना ही कहना चाहूंगा। वो कहने के लिए बहुत कुछ है, लेकिन और काफी लोग हैं यहाँ पे। नमस्कार। जागा नशा मुक्ती आम्ही पदार्थ शिकवता
जागरण नशामुक्तीचा हे अभियान हाती घेण्यात येत आहे. चला सर्वांनी एकत्र येऊया आणि जिल्हा नशामुक्त करूया, हे या अभियानाचं ब्रीदवाक्य आहे. आणि या अभियानामध्ये शाळा, विद्यालय, महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नशामुक्तीचा संदेश हा सर्वत्र दिला पाहिजे. भंडारा जिल्ह्याला अंमली पदार्थातून मुक्त करण्याकरता भंडारा पोलीस विभागाने जागर नशामुक्ती असा नवीन उपक्रम राबवलेला आहे. सुद्धा या नशामुक्तीच्या अभियानामध्ये सामील